तर तिकडे संभाजीनगरात अंबादास दानवेंनी कांदा उत्पादकांसाठी थेट समृद्धी महामार्ग रोखला। दानवेंनी ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसह आणि शेतकऱ्यांसह समृद्धी महामार्गाच्या दोन्ही बाजूंवरती मोठं आंदोलन केलं। यावेळी महामार्गावरती टायर जाळून रास्ता रोकोही करण्यात आला। गळ्यात कांद्याच्या माळा घालून शेतकरी आणि आंदोलक आंदोलनात जमले होते। पोलिसांनी अंबादास दानवेंना ताब्यात घेतलं, तर यावेळी संतापलेल्या आंदोलकांनी पोलिसांची गाडी रोखण्याचा प्रयत्न केला। शेतकऱ्याला 1 रुपयाचा भाव मिळतो। अरे 50 पैशाचा मिळू लागला काही ठिकाणी 50 पैशाचा मिळू लागला। या नुसत्या घोषणा आहे, 12 रुपये काही मिळालेले नाही कोणाला आणि मिळणार पण नाही। आणि म्हणून या कांदा शेतकऱ्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहे। तुम्ही समृद्धी पहिलं आंदोलन होतं, तुम्ही शेतकऱ्यांसाठी समृद्धी अडवलाय। बिलकुल अडवणार आम्ही। आता परवानगी नसताना अडवलं। परवानगी सोडवा, पोलिसांनी परवानगी थोडी मागितलेली आम्ही। समस्या फार अवघड आहे। एकरी 80,000 रुपये खर्च आहे आणि 10,000 रुपये एकरी कांद्याचे होत आहे। याच्यात काय करायचं शेतकऱ्यांनी? शेतकऱ्याची हाल एकदम बिकट झालेली आहे। एकरी 60,000 ते 70,000 रुपये खर्च येत असताना आज कांदा 300 ते 400 रुपये बाजार भावाने विकला जातोय। त्यामुळे शेतकऱ्याची हातोनात हाल होत आहे आणि आज शेतकरी हा नेटाकुटीला आला अजून शेतकऱ्याला आत्महत्याशिवाय दुसरा पर्याय राहिला नसून या सरकारला पाया उतार केल्याशिवाय पर्याय राहिला नाही। कांदे 2 रुपये 3 रुपये भंगार 7, 18, 19 रुपये भंगार विकतं। कांद्याला 2 आणि 3 रुपये भाव देऊ राहिले। काय पुरतं शेतकऱ्याला? शेतकरी आत्महत्याशिवाय दुसरा पर्याय उरला नाही आता। सरकारचे शेतकऱ्याच्या कांद्याला 100-200 रुपयाच्या भावाने विकू राहिला। शेतकऱ्याला कोणत्याच म्हणजे कोणत्याच पिकात काही नाही। कांदा आहे तर याच्यात बी याला बी भाव नाही, तर शेतकरी एकदम चिंतेत आहे आता।